अदिती राव हैदरी ही तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणारी एक तरुण अभिनेत्री. तिचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद इथं झाला. तिच्या आईचं नाव विद्या राव तर वडिलांचं नाव एहसान हैदरी आहे. अदितीचं कुटुंब हे संस्थानिकांपैकी असलेलं कुटुंब होतं. तिची आई विद्या राव प्रसिद्ध ठुमरी गायिका आहेत. अदितीचे आई बाबा ती 2 वर्षांची असतानापासूनच वेगवेगळे राहू लागले. त्यामुळे तिची आई तिला दिल्लीला घेऊन राहू लागली. अदितीच्या कस्टडीवरून बराच काळ त्यांची केस कोर्टात चालू होती. त्यामुळे तिच्या वाढत्या वयात तिनं फारच कमी वेळा वडिलांना पाहिलं आणि पुढेही हे नातं फारसं चांगलं होऊ शकलं नाही. वयाच्या 6व्या वर्षापासूनच तिनं भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती. पुढे लीला सॅमसन या प्रसिद्ध गुरूंकडे तिनं प्रशिक्षण घेतलं. या लीला सॅमसन यांच्या स्पंद या ग्रुपकडून तिनं भारतात आणि भारताबाहेर अनेक शो केले. याशिवाय तिथल्या विद्यार्थ्यांनाही ती ट्रेनिंग द्यायची. 2004 मध्ये तिला श्रृंगारम हा तमिळ सिनेमा तिच्या नृत्यामुळेच ऑफर झाला. या सिनेमात तिनं देवदासीची प्रमुख भूमिका साकारली होती. तिच्या नृत्याच्या पार्श्वभूमीमुळे तिला ही भूमिका मिळण्यात आणि साकारण्यात मदत झाली. सिनेमाच्या दिग्दर्शिका शारदा रामनाथन यांनी तिचा असाच एक शो पाहिला. त्यातील तिच्या नृत्याचं कौशल्य पाहून त्या खूपच प्रभावित झाल्या. शिवाय त्यांना तिच्यातील ऊर्जा आणि सामान्यांना परिचित नसलेला गोड चेहरा भावला होता. त्यामुळे त्यांनी तिला मुख्य भूमिका ऑफर केली. हा सिनेमा म्हणजे श्रृंगारम सिनेमा जगभरातल्या अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये दाखवला गेला. या सिनेमाने तब्बल 3 राष्ट्रीय पुरस्कारांवरही आपली मोहर उमटवली. या सिनेमातील अदितीच्या देवदासी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. श्रृंगारमचं जरी आधी शूट झालं असलं तरी तिचा प्रदर्शित झालेला मात्र हा पहिला सिनेमा नव्हता. तिचा पहिला सिनेमा होता प्रजापती हा मल्याळम सिनेमा. मामुट्टी यांच्यासह तिने स्क्रीन शेअर केली होती. मणिरत्नम यांच्या पत्नी सुहासिनी यांनी तिचं नाव प्रजापतीसाठी सुचवलं. श्रृंगारम मधील तिचं काम पाहून राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी तिला दिल्ली 6 साठी कास्ट केलं. हे तिचं हिंदीतील पदार्पण ठरलं. ये साली जिंदगी हा सुधीर मिश्रा दिग्दर्शित सिनेमा तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. यातील तिच्या भूमिकेला उत्तम दाद मिळाली. यासाठी तिला अनेक पुरस्कारांचं नामांकन मिळालं आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा स्क्रीन पुरस्कार तिला मिळाला. रॉकस्टारसाठी इम्तियाज अली यांचा तिचा प्रमुख नायिकेसाठी विचार चालू होता. मात्र नंतर तिला न्यूज रिपोर्टरची सहाय्यक भूमिका मिळाली. पण यापुढे तिने प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित केलं आणि अनेक सिनेमांच्या सहाय्यक भूमिका नाकारल्या. अखेरीस लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या सिनेमातून ती लीड भूमिकेत समोर आली. यातील तिच्या कामाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मर्डर 3 मधील तिच्या परफॉर्मन्सचं पुन्हा कौतुक झालं. पुढे तिचे बॉस आणि गुड्डू रंगीला हे सिनेमे प्रदर्शित झाले, पण त्यांनी बॉक्स ऑफिसवर फार बरी कामगिरी केली नाही. 2016 मध्ये तिचं वजीर हा सिनेमा रिलीज झाला. अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांच्यासह तिने स्क्रीन शेअर केली. सिनेमाला म्हणावं तसं यश मिळालं नाही, पण तिच्या कामाला मात्र चांगली पसंती मिळाली. यानंतर आलेले फितूर आणि द लिजेंड ऑफ मायकल मिश्रा चांगले सापडले. काट्रू वेलियादाई या तमिळ सिनेमाच्या वेळी तिनं पहिल्यांदाच दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासह काम केलं. भूमी सिनेमातून ती संजय दत्त सह झळकली. मात्र हा सिनेमा कधी आला आणि कधी गेला कळलंही नाही. पद्मावत हा तिचा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. यात तिनं अल्लाउद्दीन खिल्जीची पहिली पत्नी मेहरुन्निसा ही भूमिका केली. चेक्का चिवंथा वानम हा तमिळ सिनेमा, यातून तिनं पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्यासोबत काम केलं. या मल्टी स्टारर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला. 2018 मध्ये तिनं तेलुगू सृष्टीत पदार्पण केलं. सिनेमा होता संमोहन. सिनेमाला खूप मोठं यश मिळालं. अंतरिक्षम 9000 kmph हा तिचा सायन्स फिक्शन बिग बजेट सिनेमा होता, पण हा सिनेमा फ्लॉप ठरला. दासदेव हा सुधीर मिश्रा यांचा देवदास या कादंबरीचं मॉडर्न व्हर्जन होतं. यात तिनं चंद्रमुखी साकारली होती. पुढे मग तिनं सायको, सुफियम सुजायतुयम, व्ही,
द गर्ल ऑन द नेक्स्ट ट्रेन अशा अनेक सिनेमात काम केलं. अजीब दास्तान्स या अँथॉलॉजी फिल्ममध्ये ती नीरज घेवान यांच्या शॉटमध्ये दिसते. 2021 मध्ये सरदार का ग्रँडसन हा तिचा सिनेमा प्रदर्शित झाला. महासमुद्रम हा तिचा तेलुगू सिनेमा चांगला सापडला. हे सिनामिका हा तिचा रोमॅन्टिक सिनेमा मात्र चांगला चालला. लायोनीज हा तिचा सिनेमा लवकरच भेटीला येतोय. आदितीने OTT वरही पदार्पण केलंय. ताज, डिवायडेड बाय ब्लड या वेबसिरीजमध्ये तिनं अनारकलीची भूमिका साकारली. जुबली या तिच्या वेब सिरीजला तुफान प्रतिसाद मिळाला. यातील तिची सुमित्रा कुमारी ही भूमिका खूपच गाजली. आदितीला आजवर तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी स्टारडस्ट, स्क्रीन अवॉर्ड्स, प्रोड्युसर्स गिल्ड, एशिया व्हिजन अवॉर्ड्स, सायमा, झी सिने, आयफा असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रमा माधव या मराठी सिनेमात तिनं पाहुणी भूमिका साकारली होती. नुसत्याच ग्लॅमरस भूमिका करण्यात तिला रस नाही, तर सशक्त भूमिका मिळवण्याकडे तिचा कल असतो. आदिती एक उत्तम अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना आहे. त्याबरोबरच ती उत्तम गायिका सुद्धा आहे. लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क या सिनेमात तिने एक गाणं गायलंय. याशिवाय जेल या तमिळ सिनेमासाठीही तिने पार्श्वगायन केलंय. आपल्या फिटनेसबाबत आदिती खूपच जागरूक असते. त्यामुळे नियमितपणे व्यायाम आणि योग करून ती स्वतःला फिट ठेवते. शिवाय नृत्याच्या सरावामुळेही फिटनेस राखण्यात तिला मदत होते. आदितीकडे आज अनेक ब्रँड्स आहेत. त्यांच्या जाहिरातींमध्ये ती सतत झळकत असते. वयाच्या 24व्या वर्षी आदितीनं सत्यदीप मिश्रा या वकिलाशी लग्न केलं होतं. मात्र तिला सिनेसृष्टीत यायचं असल्यानं त्यांनी हे लग्न गुप्त ठेवलं. पुढे ते वेगळे झाले. मात्र आता त्यांच्यात चांगली मैत्री. दिवसेंदिवस करिअरचा ग्राफ वाढत चाललेल्या या सुंदर अभिनेत्रीचा आज जन्मदिन. त्यानिमित्त तिला बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हाला तिनं काम केलेला कोणता प्रोजेक्ट भावला या मला कमेंट करून नक्की सांगा.